मायावतीच्या हत्तीवरती जर तुम्ही कव्हर टाकणार असाल आणि झाकणार असाल तर तुमच्या हाताचं काय, कुठे घालणार, कुठून झाकणार? म्युनिसिपालिटी वाले ने घुटने टेक दिए, मैं नहीं मानता। और सचिन टिचकुले का झंडा लहरा दिया। माझ्या शिवरायाचा तो भगवा झेंडा खाली कधीच येणार नाही, येऊ शकत नाही, आणि खाली खेचणार अजून जन्मास आलेला नाहीये. ज्या वेळेला रंगशारदेमध्ये सभा झाली 14 एप्रिलला, मी नव्हतो, उद्धव नव्हता. उद्धव मला परत आणायला आला होता. थँक यू. की नाही, हा काय अत्याचार आहे? कोणचे आजार असे आहेत की तो इतका भयंकर असताना सुद्धा तुम्हाला दाखवलं यायचं? समजा पोलीस कमिशनरला मुळव्याध झाली. Romeo fever, let's play Holi. Holi, happy Holi. अबे दिवाली है, चल हट. ह्याच्या अगोदर हे नारोबा बोलून गेले. शिवसेनेमध्ये म्हणे हल्ली तिकिटांचा व्यापार होतो. मला मोबाईलवरनं सांगितलं की असे असे चड्डीत चिरकलेत. आता कुठे काढायची आणि बघायची त्याला साली किती शिरकला म्हणून. त्यातलं एक महत्वाचं वाक्य मी घेतलं की बघा किती तिकिटांचा व्यापार होतो. बरं ठीक आहे, तो होता. हे सगळे होते, नगरसेवक होते, आमदार होते, खासदार होते, महाराष्ट्रातील अनेक शिवसेनेचे प्रतिनिधी होते. खिशात घालून फिरणार का कशात घालून फिरणार, त्या मूर्खाच्या कल्पना येतो. त्या अशा काही गोष्टी झाकून होतात काय? तुमचं उघडं पडलं ते झाका. हम भारतीयों का टैलेंट जिस सभापती पद दिलं म्हणून मी त्यानं विचारलं, काय म्हटलं पंत, तुम्हाला मी ज्याला सभापती पद बनवून दिलं, किती मागितले मी तुमच्याकडे? मुझे बताइए, पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? ऐसे नहीं, पूरी ताकत से बताइए, पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? डीजल के दाम कम हुए कि नहीं हुए? आपके जेब में थोड़ा बहुत पैसा बचने लगा कि नहीं बचने लगा? अबे साले, आपका फायदा हुआ कि नहीं? मुझे बताइए. निवडणुकीला त्याचा काही फायदा नाही. एक एक कल्पना पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं. ते आमचे पोलीस कमिशनर, त्या पोलिसांवरती एक ऑर्डर काढले निवडणुकीच्या दरम्यान, तुम्ही आजारी पडलात तरी दाखवायला यायचं, खरंच आजारी आहात. नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर बाळासाहेब ठाकरे यांचं वक्तव्य. आणि त्यांनी आपल्या वक्तव्यातून अशा प्रकारे सांगितलं की जे विरोधी पक्ष आहेत आणि आपल्या विरोधात आहेत त्यांच्याही बद्दल त्यांनी टोलेबाजी केली आणि धडाकेबाज असे डायलॉग मारले आणि त्यांच्यावर निशाणा अशा प्रकारे साधला की त्यांनी रिटर्न त्यांना बोलण्याचा प्रयत्नही केला नाही पाहिजेत आणि त्यांच्या शिवसैनिकांनाही बोलण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजेत. या धोरणातून त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून खूप असे बोलाच्या माध्यमातून त्यांनी कोणाला सोडलं नाही. तर अशा प्रकारे आपण बघू शकता की कशा प्रकारे